ठाण्यामध्ये 2022च्या नंतर पहिल्यांदाच महानगरपालिकेचं महापौर दालन आणि सभागृह नेता उपमहापौर दालन हे उघडण्यात आले। इतकी वर्ष प्रशासकाचं कामकाज असल्यामुळे या दालनांना कुलूप लावण्यात आलं होतं। आता मात्र निवडणुका पार पडल्यात, निकाल देखील लागले, त्यामुळे नवीन महापौर, नगरसेवक, उपमहापौर थोड्याच दिवसांमध्ये आपापले पदभार स्वीकारतील। त्यामुळे या दालनामध्ये लगबग वाढली आहे, साफसफाईचं काम सुरू झालेलं आहे। इथला देखील आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। ठाण्यामध्ये देखील साफसफाई सुरू करण्यात आलेली आहे, कारण ठाण्यात आता अगदी काही दिवसांमध्ये महापौर पदाच्या या खुर्चीवर नवीन महापौर विराजित होणार आहेत, इथे बसणार आहेत। आता ही जी खुर्ची आहे त्या खुर्चीवर शेवटचे महापौर होते नरेश म्हस्के, जे आता खासदार झालेले आहेत। मात्र त्या आधी देखील 2020 पासून या कार्यालयांमध्ये कुलप लावलेली होती, कारण कोरोना काळ होता। कोरोना काळ संपल्याच्या नंतर काही प्रमाणात या कार्यालयांमध्ये लगबग सुरू झाली होती, पण 2022 पासून प्रशासकांचं राज्य सुरू झालं, कारण या महानगरपालिकांचे जे कार्यकाळ आहेत ते संपलेले होते। आता 2022 मध्ये काही विरोधकांनी आक्षेप घेतल्यानंतर या कार्यालयांना प्रशासकांनी थेट टाळं लावलं। टाळं लावल्यामुळे इथे धूळ जमलेली आहे, जळमट झालेली आहे। हे जे सगळे माजी महापौरांचे फोटो आहेत त्यावर देखील धूळ आणि जळमट होती, ती आता अखेर बाजूला करण्याचं काम सुरू झालेलं आहे। शिवसेनेचा महापौर बसेल आणि तो महापौर कोण असेल, उपमहापौर कोण असेल, स्थायी समिती अध्यक्ष कोण असेल, सभागृह नेता कोण असेल, याचं खूप मोठं या सगळ्या पदांसाठीची उत्सुकता खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळेच अगदी थोड्याच दिवसात ही उत्सुकता संपेल आणि या सगळ्या महत्त्वाच्या खुर्च्यांवर महत्त्वाची माणसं इथे बसणार आहेत आणि येत्या 5 वर्षांसाठी तीच माणसं ठाणे महानगरपालिकेमध्ये सगळा जो एकूणच कार्यकाळ आहे, सगळा जो एकूणच कारभार आहे तो या ठिकाणी हाकणार आहेत। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।